ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. आपल्या पतीला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला अत्यंत श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा करते तो सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाचे आपल्या संस्कृतीत खूप मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार याच दिवशी सती सावित्रीने आपल्या बुद्धीच्या आणि पतिव्रता धर्माच्या बळावर यमराजाकडून पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते आणि म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पण यंदा 2026 मध्ये वटपौर्णिमा नेमकी कधी आहे? पूजेच्या पंचांगानुसार 3 सर्वात शुभ मुहूर्त कोणते आहेत आणि पूजेच्या वेळी कोणत्या चुका टाळायच्या आहेत? त्याचप्रमाणे राहू काळाची वेळ कोणती असेल? तर याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक सुद्धा करा. तर यंदा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जून रोजी हा सण साजरा करणे शास्त्रोक्त ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचे आहे. वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात, सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून येत असतात. तर असं काही आपल्याला अजिबात करू नका. महिलांनी ते सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे. आपल्याला तर या दिवशी लवकर उठायचंच आहे आणि सर्व महिलांनी आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर हळद टाकून आंघोळ करायची आहे. माता लक्ष्मीला प्रिय हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यामुळे लक्ष्मीनारायण प्रसन्न होतील, तिन्ही देवता प्रसन्न होतील आणि म्हणून हळद टाकून नक्की आंघोळ करा. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्णपणे नष्ट होतील. त्याचबरोबर या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेचच आपल्याला देवघरातील देवांची छानशी अशी विधिवत पूजा करायची आहे. या वर्षीची जी ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला कुलस्वामिनीची माता लक्ष्मीची छानशी अशी विधिवत पूजा सुद्धा करायची आहे. छान पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलश सुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटी भरायची आहे. आता तुम्ही खणा नारळाने नाही भरली तरी वटपौर्णिमेला देवी आईची ओटी आंबा आणि गहू याने देवी आईची ओटी भरायची आहे. एक ओटी तुम्हाला तुळशीजवळ सुद्धा एखाद्या वाटीत तुम्ही ओटी ठेवा किंवा आपल्याकडे वडाची पानं असतील तुमच्याकडे तर त्या एका वडाचं पान घ्यायचं. देवघरात सुद्धा एखाद्या ताटलीवर किंवा वडाचं पान ठेवा. मुठभर गहू घ्या दोन्ही उंजळीत आणि ते गहू देवी आईसमोर ठेवा. त्यावर एक आंबा ठेवा. हळदी कुंकू फुलं वाहून देवी आईची ओटी पूर्ण भरा आणि पूजा करा. तुमच्या मनाची जी काही इच्छा असेल ती लक्ष्मी मातेला तुमच्या कुलस्वामिनीला सांगा. तुळशी मातेसमोर सुद्धा तुम्हाला ओटी ठेवायची आहे. हळदी कुंकू फुलं वाहून तुळशी मातेची सुद्धा पूजा करायची आहे. आधी देवघरात देवांची तुळशी मातेची पूजा करा आणि मगच तुम्हाला वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. काही महिला घाईघाई करतात. आधी वडाच्या झाडाची पूजा करून येतात आणि मग घरातल्या देवांची. असं करू नका. आधी आपल्या देवघरात देवांची पूजा करायची आहे. तुळशी मातेची पूजा करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरा. नुसती गव्हाणे आणि आंब्याने भरली तरीही चालेल. आणि ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाच्या ओटीला खूप जास्त महत्त्व असते. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाने ओटी भरत असतो. यावेळी ज्येष्ठ पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांना ओटी भरतो आंब्याने तेव्हा गव्हाला खूप महत्त्व आहे. या दिवशी गव्हाचाच वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशीमध्ये ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मुठमुठ असे गहू वापरायचे आहेत. तांदूळ अजिबात वापरू नका.
कारण गव्हाला खूप जास्त महत्त्व आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. कारण हिरवा रंग सुख सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग देवी आईचा आवडता शुभ रंग आहे आणि म्हणूनच हिरवा रंग, जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंग, तर हा रंग देखील हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्येक माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू, आपले गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे आणि म्हणून हे सुद्धा तुम्ही रंग परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग, आनंदाचा, उगवत्या सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे ते केशरी रंग. म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल तर ती देखील परिधान करू शकता. त्याचबरोबर गुलाबी किंवा जांभळ्या रंगाची साडी असेल तुमच्याकडे तर ती देखील प्रेमाचं प्रतीक आहे आणि ती देखील परिधान करू शकता. तर बघा, तुम्ही हिरवा रंग, लाल, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा हे रंग तुम्ही आनंदाने परिधान करू शकता, पण चुकून सुद्धा काळा रंग या दिवशी परिधान करू नका. त्याचबरोबर हिरव्या रंगाच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील, तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील, तुम्ही सुतकात वगैरे, तर मी म्हणेल या बांगड्या, अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या छान जरा कमी भरल्या, तुम्ही 6 जरी भरल्या तरी चालेल. तुम्हाला जास्त बांगड्या घालायची सवय नसेल किंवा पौर्णिमेची पूजा करताय तर मग तुम्ही हातात काचेच्या बांगड्या घालून या दिवशी प्रत्येक सवाशीण स्त्रीने छान अशी साडी नेसून, हातात बांगड्या घालून, मंगळसूत्र, जोडवी, छान असा शृंगार करूनच वडाची पूजा करायची आहे. फाटके तुटके कपडे किंवा अगदी मासिक पाळीच्या दिवसात वापरलेले कपडे असतील, असे कपडे घालून चुकून सुद्धा तुम्हाला वडाची पूजा करायची नाहीये. त्याचप्रमाणे वडाची पूजा करताना नेहमी वडाच्या झाडाखाली जाऊन पूजा करायची आहे. फांद्या वगैरे तोडून आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्यांची पूजा करताय तर असं करू नका. या दिवशी आपल्याला पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. या दिवशी कोणाचा अपमान अजिबातच करू नका, कोणालाही कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार करून घेईल, मान सन्मान करून जाईल ते सांगता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीचा अपमान करू नका, तिचा सन्मान करायचा आहे. कोणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे. तुमचे मन शांत ठेवा आणि प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेल्या पूजेने व्रत, उपवास फळ देऊन जातो आणि म्हणून शांतपणे प्रसन्न मन ठेवा. तसेच या दिवशी वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत. आपल्याला शेंदूर, 1 गळसरी, अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू किंवा फूल वगैरे. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हार देखील आणलात, फुलांचा तरी देखील चालेल. या सर्व वस्तू आपण नेहमीच पूजा करतो, आपल्या सर्व महिलांना माहीतच आहे. प्रथम आपण गणपतीची सुपारी म्हणून स्थापना करायची आहे. पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा गणपती मांडायचा आहे. तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची, त्यावर सुपारी ठेवायची आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम स्थापना करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला थोडंसं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळदी कुंकू, फुलं वाहून पूजा करायची आहे आणि नंतर आपल्याला वडाला सूत गुंढाळायचं आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तर तुम्ही सौभाग्य अलंकार वडाला अर्पण करायचा आहे. मुठभर गहू आणि आंबा याने ओटी तुम्हाला वडाच्या झाडाखाली सावित्री मातेची तुम्हाला भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करताना विधिवत तशी पूजा करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा आणि नंतर आपल्याला बाकी पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा. जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य सुख, समाधान, आनंदाने, आरोग्य, ऐश्वर्याने, गोकुळाने फुलून राहावं अशी मनापासून आपल्याला वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे. स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा आहे.
किमान वडाची पूजा करेपर्यंत तरी नक्की उपवास करा. नंतर तुम्ही खाल्लं तरीही चालेल. काही महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण दिवस आणि रात्रभर असा उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे. काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी उपवास सोडतात, तर काही ठिकाणी पूर्ण दिवस संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. जशी परंपरा आहे त्या पद्धतीने उपवास करा. मात्र उगीचच परंपरा लावून घेऊ नका. तुमची जशी परंपरा आहे, तुम्ही दरवर्षी जेवढ्यापर्यंत उपवास करतात तेवढ्यापर्यंतच उपवास करायचा आहे. उपवास करताना काहीतरी गोडधोड खाऊनच मात्र आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस किंवा गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुखशांतीसाठी प्रार्थना करायची आहे आणि गरोदर महिला असाल आणि तुम्ही गेलात तर तुम्ही वडाच्या झाडाखाली, तर मग तुम्ही हळदी कुंकू फुलं वाहून वडाच्या झाडाखाली नमस्कार केलात तरीही चालेल. म्हणजेच फक्त वडाची पूजा तुम्ही करू शकता, पण कोणाचीही ओटी भरू नका आणि कुणाकडूनही ओटी भरून देखील घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर अजिबात घेऊ नका आणि कुणाला तुम्ही ओटी देखील देऊ नका. ही चूक मात्र करायची नाही. गरोदर महिलांनी हे नियम तर पाळायचे आहेत. किंवा तुम्ही फक्त लांबून नमस्कार केला तरी देखील चालेल. मासिक पाळीचे 4 दिवस वगैरे असेल त्या महिलांनी आपल्या घरातच, आपल्या देवघरात लांबून नमस्कार करावा. सावित्री मातेला प्रार्थना करावी. तुमच्या पतीसाठी, मुलांबाळांसाठी, मुलांच्या पतीच्या सुख आयुष्यासाठी, उदंड आरोग्यासाठी, आयुष्य आरोग्यासाठी तरीही चालेल. लांबून नमस्कार करा. गरोदर महिलांनी उपवास करू नका. ज्या महिलांना मासिक पाळीचे 4 दिवस असतील त्यांनी फक्त उपवास करायचा आहे, मात्र पूजा मात्र करायची नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी भारतात संपूर्ण ठिकाणी हे वटसावित्रीचे व्रत मोठ्या मनोभावे केले जाते. आता पतिव्रता स्त्री कशी असावी याचा सावित्री आदर्श समजली जाते. या दिवशी प्रत्येक सुवासिनीने सावित्रीची मनोभावे प्रार्थना करावी. वडाच्या झाडाला सूत गुंडाळून विधिवत पूजा करावी. आता एक गोष्ट सांगते आहे. आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यावर एकीच सूतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करायची नाहीये. मी काही ठिकाणी बघितले. 7 फेऱ्या मारून घेतात, सूत तोडून घेतात आणि दुसरीला देऊन देतात. अशी चूक अजिबात करायची नाहीये. वडाच्या 7 फेऱ्या मारताना 7 वेळा धागा गुंडाळावा. उरलेला धागा सूतगुंडी तिथेच खोचून द्या. ती तोडायची, कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊन झाडाखाली जा. आधी आपल्या पूजेचं ताट तयार करायचं. सगळ्या वस्तू आहेत की नाही ते काळजीपूर्वक बघा आणि त्यात खास करून स्वतःची सूतगुंडी असायलाच हवी. बघा, तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात सर्व गोष्टी मिळून जातील. ती सूतगुंडी घ्यायची आणि मगच आपण वडाची पूजा करायला जायचं आहे. हे मात्र विसरायचं नाही. तुम्ही अगदी सख्या बहिणी जरी असलात, तुम्ही तरी एकमेकींची सूतगुंडी एकमेकींना देऊ नका. तुम्ही जरी बहिणी असलात तरी तुमचं एकमेकींचं कुळ मात्र वेगवेगळं आहे. प्रत्येकाने आपल्या पतीसाठी एक वेगळी सूतगुंडी घेऊन जायचं आहे. दुसऱ्यांकडे मागत बसू नका. 7 वेळा धागा बांधला झाडाला की तोडू नका. उरलेला तिथेच खोचून द्यायचा आहे. तरच तुमचं वटपौर्णिमेचं व्रत पूर्ण होणार आहे. आपली सूतगुंडी इतरांना देऊ नका, मागत बसू नका आणि ते तोडत देखील बसायचं नाहीये. या चुका तर अजिबातच करू नका. चुका करतो आणि मग काही ना काही अडचणी आपल्या पतिदेवांना भोगाव्या लागतात. मग कामात त्यांना काही अडचणी आल्या, काहीतरी दुर्घटना वगैरे घडली की आपण म्हणतो की मी एवढ्या व्रत केलं, एवढी देवपूजा केली, मग असे कसे झालं. तर या छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्याचं मात्र आपल्या संपूर्ण कुटुंबाला काही ना काही विघ्न आपल्याला भोगावं लागतं. आणि म्हणूनच अशा चुका अजिबातच करू नका. प्रत्येकीने प्रत्येकीचं सूत वेगवेगळं घेऊन जायचं आहे आणि ते तिथंच खोचून द्यायचं आहे. तोडून कापून घरी आणायचं नाहीये. पुढील वर्षी कामात येईल असं बघू नका. 5-10 रुपयाला सुद्धा धागा मिळून जातो आणि आपण आपले बरेच असे पैसे कुठे ना कुठे खर्च करत असतो व ते देवासाठी आपण एवढा खर्च तर करूच शकतो. वडाच्या झाडाची पूजा केल्यानंतर
तिथे जर महिला असतील तर त्यांची छान अशी ओटी भरा. गहू आणि आंब्याने भरली तरीही चालेल. काही ठिकाणी फणस वगैरे भरायची अशी पद्धत आहे. तर अशा वस्तू देऊन सुद्धा ओटी भरली जाते. 5-5 काळे मणी धाग्यात ओवून सुद्धा दिले जातात. तुम्हाला जर असे कोणी काळे मणी दिले तर ते टाकून देऊ नका. तुमच्या गळ्यात तुम्ही बांधून घ्यायचे आहेत. जवळ ते आहे तोवर त्या मंगळसूत्रातच राहू द्या. टाकून देण्याची चूक अजिबातच करू नका. काही ठिकाणी 5 बायकांना सुद्धा 5 ठिकाणी सुद्धा 5-5 काळे मणी देण्याची देखील प्रथा आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ओटी भरता त्या पद्धतीने ओटी भरायची आहे. आता काही वेळा जर महिलाच नाही तर मग तुम्ही देवघरात आपल्या कुलदेवीची ओटी भरा, माता लक्ष्मीची ओटी भरा, त्याचबरोबर आपल्या तुळशी मातेची ओटी भरा. साक्षात लक्ष्मी माता आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर गोमाता दिसली वटपौर्णिमेच्या दिवशी तर हळदी कुंकू लावा, तिला नमस्कार करा, स्वतःच्या हाताने मुठभर गहू खाऊ घाला. त्याचबरोबर जाताना एखादी ताजी चपाती घेऊन जा, तिला तूप गूळ लावून घेऊन जा आणि स्वतःच्या हाताने खाऊ घाला. बघा, सुखात इतकी वाढ होईल. तुमच्या पतिदेवांना प्रत्येक कामात यश मिळायला लागेल. अशी ही सेवा आहे. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीने गोमातेला या दिवशी स्वतःच्या हाताने मुठभर गहू न विसरता नक्की खाऊ घाला. त्याचबरोबर या दिवशी गोमातेला चारा खाऊ घाला. स्वतःच्या हाताने नमस्कार करा. बघा, सुख सौभाग्यात वाढ होईल, मुलांच्या प्रगतीत वाढ होईल, तुमच्या पतिदेवांची प्रगती होईल. अष्टरूपी माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील. असा हा दिवस आहे. तुमच्यावर कुलस्वामिनीची कृपा नक्कीच होईल. ज्येष्ठ पौर्णिमा असल्याने या दिवशी नक्की गोमातेची सेवा न चुकता सर्व महिलांनी नक्की करा. आता वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या शुभ मुहूर्तावर वडाच्या झाडाची पूजा करावी तर यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सोमवार आहे. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा प्रारंभ होणार आहे रविवारी 28 जून रोजी पहाटे 3:06 आणि पौर्णिमा समाप्त होणार आहे 30 जून रोजी पहाटे 5:26. उदय तिथीनुसार 29 जून रोजी संपूर्ण दिवसभर पौर्णिमा असणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ मुहूर्त आहेत. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम मानली जाते. पंचांगानुसार काही शुभ मुहूर्त दिले आहेत. तसे अमृत मुहूर्त पहाटे 5:26 पासून ते सकाळी 7:11 या दिवशी शुभ मुहूर्त आहे. त्यानंतर सकाळी 8:55 पासून ते सकाळी 10:40 आणि याच दिवशी अभिजात मुहूर्त सकाळी 11:25 पासून ते दुपारी 12:20 असणार आहे. आता या वेळेमध्ये झाडाची पूजा करू शकता. मात्र सकाळी 7:30 पासून ते सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे या 1.5 तासाच्या दरम्यान राहू काळ असल्याने शक्यतो या काळात पूजा करणे टाळावे. आणि हा राहू काळ सोडून आपण पूर्ण दिवसभर अगदी 6 ते 6:30 वाजेपर्यंत पूजा केली तरी देखील चालेल. फक्त तुम्ही जर राहू काळ मानत असाल तर सकाळी 7:30 ते 9 हा 1-1.5 तासाचा राहू काळ असणार आहे. तर या काळात या वेळात वडाच्या झाडाची चुकून सुद्धा पूजा करू नका. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस कुठल्या झाडाला हात लावला जात नाही आणि म्हणून पूजन देखील करू नका. म्हणून 6:30 ते 6 वाजेच्या आतच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी झाडाची पूजा करायची आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती, त्याचे महत्त्व, शुभ वेळ, राहू काळ अशी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.